काल अचानक असं समजलं की औरंगजेबाच्या कबरीला लॉक लावण्यात आलं. औरंगजेबावरती वाचा वेळासारखे बोलणारे सगळेजण कुठेतरी पळून गेल्यासारखे दिसत आहेत. अचानक काय झालं कळलेलं नाही. पण RSSच्या भूमिकेमुळे औरंगजेबाच्या कबरीला जी महाराष्ट्राच्या शौर्याची ओळख आहे, आमच्या महाराजांच्या शौर्याची ओळख आहे, त्याला अचानक लॉक लागले आणि औरंगजेब परत कबरीत गेले. ज्याला इतिहास माहीत नसतो ते असे तोंडावर आपटले. हे सगळे तोंडावर आपटले काल मग आता दिशाहीन झालेला औरंगजेब आता दिशेवर आणायचा आहे. दिशासाठी 5 वर्षापासून एकच आपलं पीठ मळायचं काम चालू आहे. हातात काहीच लागत नाही, पीठ पण लागत नाही आणि पीठ चिटकत पण नाही हाताला. आता चिवडत ठेवायचं काय. आपण विधानसभेच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी येतो. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवरती सरकारकडनं उत्तर मागण्यासाठी येतो. महाराष्ट्रातले विविध गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी येतो. ही एक सामाजिक जबाबदारी आपल्यावरती, राजकीय जबाबदारी आपल्यावर जनतेने सोपवली आहे आणि त्याच्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्ष स्थापन झाले. ही साधी माहिती तर सभागृहात असणाऱ्या प्रत्येकाला असावी. असे कुठले तरी विषय काढून अख्खा अधिवेशन गळत ठेवायचं की महाराष्ट्राच्या हिताचं आहे का, हा साधा प्रश्न आहे. कोणता ते प्रकरण 5 वर्ष झाली, काय मिळालं का तुम्हाला? एखाद्या माणसाच्या आयुष्याशी किती खेळायचं, हा किती प्रश्न आहे. आणि मला वाटतं सुधीर मुनगंटीवारांनी योग्य उत्तर दिलं. सुईभरी पुरावा नाही, त्यामुळे आम्ही काही बोलतच नाही. आमच्या वतीने सुधीर मुनगंटीवार सकाळी बोला. पण एकंदरीतच राजकीय परिस्थिती बघता ताळमेळ नसलेलं सरकार हे काहीतरी बहाणे शोधतंय तोंड लपवायला आणि मग विविध पडदे घेऊन समोर येत आहेत. काल औरंगजेबाचा पडदा लॉक झाला. आता दिशाहीन झालेलं सरकार दिशाच्या मागे लागलंय. त्याच्यानेही काही होणार नाही. पण दुसरीकडे संजय गायकवाड यांनी देखील ती भूमिका मांडली की 2 वेळा SIT चौकशी झाली, त्यात काय सापडलं नाही, आता काय सापडणार, पुरावे होते तर त्यावेळी का नाही दिले, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. असं की प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की SIT स्थापन होऊन सगळं झाल्यानंतर तुम्ही परत खणून काढता म्हणजे तुमचे हेतू स्पष्ट होतात ना. त्याच्यातनं हेतू स्पष्ट होतात. म्हणून याच्यावर जे बोलले सुधीर मुनगंटीवार ते योग्य बोलले की सुई भरही पुरावा उपलब्ध नाही. संजय गायकवाड जे बोलले ते योग्य बोलले आणि आमचे प्रतिनिधी नाही येत नाही, सत्ताधारी पक्षातले बोलतायत ना. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर त्यांच्याबद्दल काय बोलू नका बाबा. सोलापूरकर आणि कोरटकर, अरे बाबा नातेवाईक आहेत त्यांच्याबद्दल काय बोलू नका. कोल्हापूर जिल्हा काहीच बोलू नका. त्यांना कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने जरी त्यांचा जामीन नाकारला तरी त्यांचे जामीनदारी ते आतमध्ये बसलेत ना. शिवरायांच्या इतिहासाची पुढे आम्हाला पडली आहे, कारण का शिवरायांची बदनामी करणाऱ्यांचे वारसदारच आतमध्ये काही जण बसलेले. कृष्णा केशव त्या कृष्णा कृष्णा भास्कर कृष्णा काय तो कुलकर्णी, त्याचे वारसदार आहेत ना आमच्याकडे. संभाजी राजेंशी गद्दारी करणाऱ्यांचे वारसदार आहेत ना आमच्याकडे. आम्ही त्यांच्यावर कधीच चर्चा करणार. संभाजी महाराजांच्या इतिहासात, त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्याशी झालेली गद्दारी, त्यांच्याशी त्यांची हत्या झालेली करण्याचा केलेला प्रयत्न, त्यांच्यावर चर्चा करायची. पण ज्या शौर्याने आम्ही त्या औरंगजेबाला या मातीत काढला त्याला मात्र काढून फेकायची गोष्ट करायची. कारण का आम्हाला संभाजी महाराज, ताराबाई
आणि शिवाजी महाराजांचा इतिहासच पुसायचा. त्यामुळे या इतिहासाचं विकृतीकरण करणं हा यांचा अजेंडा होता. परत एकदा RSSचे आभार मानतो. काल त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला लॉक लावलं, अदानीच्या यांच्या सगळ्यांच्या थोबाडालाही लॉक बसलं. काही सत्ताधाऱ्यांचं असं मत आहे दिशा सालियन हालचाली करताय का? दिशा सालियन प्रकरणी तुम्ही पडद्याच्या मागे हालचाली करताय असं तुम्हाला वाटतंय का? कोणी पडद्याच्या मागे करू ते तर पडद्याच्या पुढे करू. संजय देशमुख तो संजय गायकवाड बोलला ना, 2 वेळा SIT झाली, काही मिळालं नाही. आता कशाला मध्ये पडताय? पडू दे मध्ये. काय आता 2 दिवस उरले, त्यांचा उद्देश सफल झाला. आता साखर सभागृह गुंडाळलं त्यांनी औरंगजेबाच्या नावाने. मी कालच बोललो, तुम्हारी जेब देखो औरंगजेब मत देखो. आपली आर्थिक परिस्थिती कुठे चालली ती बघूया. 350 वर्षापूर्वीचा औरंगजेब मदतीला नाही येणार आता, तो तुमच्या राजकीय मदतीला येईल. त्याला सुद्धा काल लॉक लागलेलं. सोमनाथ सूर्यवंशी संतोष देशमुख हत्या प्रकरण आपल्याला त्याच्यावरती काही बोलायचं नाही. सोमनाथ सूर्यवंशीवरती अजिबात बोलायचं नाही. आणि त्या गरीब बिचारीची एकट्याची आई लढते. दलित समाजातल्या अल्पसंख्याक समाजातला सोमनाथ सूर्यवंशी. मी नेहमी विचारतो प्रश्न, त्यांनी काय स्वतःला मारून घेतलं का? तो कशाने मेला? याचं उत्तर आजपर्यंत सरकारने दिलेलं नाही. गरीबों की जान नाही होती क्या? सरकारला त्याचं उत्तरही द्यावंसं वाटत नाही की सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा, त्याला मारला कोणी? जर अशाच प्रकारे दलितांवरती, अल्पसंख्याकांवरती, छोट्या छोट्या समाजांवरती अत्याचार आणि अत्याचार वाढणार असेल तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र गेला कुठे? हा प्रश्न विचारावा लागतो. आज राज्यपालांची विरोधी पक्षांनी भेट घेतली. बैठक काय घडलं? राज्यपालांकडे काय मागणी केली आणि कशासाठी भेटली? सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालत नाही हेच आमचं त्यांना सांगणं होतं. खरं तर या कामकाजावरती बहिष्कारच घालावा असं मी पहिल्या दिवशी सांगणार होतो. आतमध्ये न्याय मिळणार नाही आम्हाला माहिती होतं. दगडा पुढे डोकं आपटून आपल्याला न्याय मिळत नसतो. आपलंच डोकं रक्तबंबाळ होतं. आज 32 रस्ते लक्षवेधी लागले आहेत. त्यात विरोधी पक्षाच्या फक्त 4 आहेत. काही सत्ताधारी राज्यपालांच्या भेटीला आपण गेला, तिकडे तरी न्याय मिळेल असं आपल्याला वाटतंय का? राज्यपालांकडे आपली कैफियत मांडली आहे. बघूया आता त्यांच्याकडनं न्याय मिळतो. काही सत्ताधारी आमदारांचं असं मत आहे दिशा सालियन प्रकरण तत्कालीन महाविकास आघाडीने दाबण्याचा प्रयत्न केला. मागची 2.5 वर्ष ती सत्तेत होती ना, ती का नव्हती? आणि सुधीर मुनगंटीवार आणि संजय गायकवाड काय आमचे प्रतिनिधी आहेत?